चांगली युक्तीला ढवळली त्यांचं मी स्वागत करतो या सभागृहाच्या वतीने. चुकीचं खरंच म्हणतात. त्यांनी महानगरपालिकेत 115 वार्डापैकी फक्त वार्ड नंबर 8 मध्ये की नळे इलिगल किती आहे हे शोधा. माझ्याकडे इलिगल नळ नाहीच आहे. अगदी थोडेफार तो विषय वेगळा तो तर शोधायलाच पाहिजे. पण 115 वार्डापैकी सीताराम धुळे हे वाईट आहे का? याला गावाकडे वागणू का? मी या मार्गाने या महानगरपालिकेत उत्पन्न वाढायला पाहिजे. मी कोणाची बाजू घेणार माणूस नाही मान्यच आहे. मी 12 तारखेच्या मीटिंग मध्ये हजर नव्हतो नाही तर त्या दिवशीच बोललो होतो. माझी माननीय महापौर मी महापौर साहेब तुम्हाला चॅलेंज करतो सभागृहामध्ये चॅलेंज. तुम्ही इथं रुलिंग दिली आणि ते काम झालं दाखवा. मी 1 लाख रुपये बक्षीस देतो. मग तुमच्या समोर पसंत केंद्राच्या तिथं एकच तुम्ही ऐकत त्याच्यावर चर्चा केली. काय काय अहवाल आपण केलं चौकशी समित्या नेमल्या काय झालं येऊन बसून ते अजून तुम्ही बसून सभागृह महापौरचं ठेवतं ना तेवढं जर अधिकाऱ्यांना तेवढं जर ठेवलं मला असं वाटतं शहराचं काम मार्गी लागेल. नगरसेवक सगळं आपलं मान ठेवतात आपलं सगळं काम ऐकतात आपलं सगळं ऐकतात अधिकारी पण ऐकत नाही. महापौर साहेब आम्ही आपण ऐकतो कोणी ऐकायला खाली नाही आपला सन्मान करतो आपल्याकडे बघून आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतो. पण मला सांगा तुमच्या समोरचे तुम्ही दिलेले आदेश काय झालं येऊन बसले. हे 115 नगरसेवक मध्ये पूर्ण संभाजीनगर शहर आहे. काय तुम्ही म्हणलं ना चौकशी समिती नेमली हे झालं ते काय झालं पुढं 1 मिनिट जर समस्या तुमच्याकडे सुटेल नाही काय करायचं. हे अधिकारी ऐकत नाही. सिटी इंजिनियर साहेब आपण शब्द दिला होता आम्हाला शंका येते महापौर साहेब की फक्त कॅम्पस करण्यासाठी झालेली काय. मान्य उपमहापौर साहेब एकच मिनिट पहिले बंसी मामा सीताराम धुळेचा विषय होईल आणि त्यावेळेस मी पुढे चालेल. माझी तुम्हाला महापौर साहेब विनंती आहे जोपर्यंत बंसी मामाच्या एक मिनिट त्या मागच्या 2 महिन्यापासून ते लोक ते नगरसेवक या ठिकाणी ओढून लागले आणि त्यांचा जर सन्मान या ठिकाणी ठेवला जात नसेल त्यांच्या फाईलवर वर्क ऑर्डर होऊन सुद्धा जर काम चालू होत नसेल तर त्या ठिकाणी मागच्या 15 दिवसापूर्वी त्या कॅबिन मध्ये सन्मान्य सिटी इंजिनियर साहेबांनी आपण सांगितलं होतं की आपण यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे. यांच्या विषयाचं काय झालं आपण या ठिकाणी खुलासा करावा. जर हे काम होत नसेल तर त्याच्यावर मान्य आयुक्त साहेबांनी त्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. नेमका विषय त्या मामाचा सिमेंट रोडचं काम चालू झालेलं आहे. सिमेंट रोड झाल्यानंतर त्या मामाची ड्रेनेज वॉटर लाईन टाकल्या जाणार नाही. उपमहापौर साहेब म्हणताय ना ह्या महापालिकेमध्ये 115 नगरसेवक आपापल्या वार्डाचा तळमळीचा विषय मांडतात. सूर्यमामा असतील बंसी मामा असेल मुंबई असेल हो महापौर साहेब पालघर साहेब तुम्ही तिथे समजून नका जाऊ आम्हाला इथं सांगा. महापौर साहब मैं एक घंटे से खड़ा हूँ महापौर साहब दूसरा चालू हो गया. हेलो मैं तुमको टाइम देता हूँ आप बैठ जाओ. दोघातून एक टाइम बोला प्लीज. हो राजूभाऊ तुम्ही दोघातून एक टाइम बोला प्लीज. तुम्ही दोघातून एक टाइम बोला प्लीज. महापौर साहेब दोनों में से एक टाइम बोलो ठीक है. अफसर साहेब तुम्ही बसून घ्या तुम्हाला ते चान्स देतो. तुम्हाला बोलायला संधी देतो प्लीज बसा. एक टाइम बोला सभागृहामध्ये प्लीज. महापौर साहेब अफसर साहेब बसा ना तुम्हाला विनंती आहे. महापौर साहेब बैठक आहे मामा एक 5 मिनिटं तुमचा विषय हातात घेतो. महापौर साहेब या शहरामध्ये तुम्हाला फिरायला लागतं सकाळी 5 वाजता उठून. या शहरातल्या एक छोटे छोटे अडचणी तुम्हाला माहिती आहे परंतु त्या माहिती असून सुद्धा तुम्ही ह्या अधिकाऱ्याला सांगून सुद्धा ते काम होत नसेल तर कोणाकडे काम करून घ्यायचंय. ह्या अधिकार जीबीचा महापौरचा अधिकार काय त्यांना जर सांगा तुम्ही. आपण यांना पगार देतोय आपण यांचे मालक आहे हे आपले मालक नाहीये. मग ते आयुक्त असतील किंवा कर्मचारी असेल याला नगरसेवक साहेब म्हणण्याच्या पाठीमागे यांच्या फायली घेऊन फिरायला लागतं आम्हाला.
एवढं असून जर हे काम करीत असतं त्यांना कशाने जाऊन पोचायचं? आपल्या अधिकाराची जाणीव यांना करून द्या. इथे घेत असेल ना महापौराला तर महापौरचा अधिकार आहे दाखवून द्या त्यांना. महापौर साहेब, माननीय महापौर साहेब, महापौर साहेब, तेच बोलते. नाही नाही, उपमहापौर साहेब, हे कोणाच्यामध्ये बोलत नाही, माझ्यामध्ये कोणी बोलू नये. पहिला हे झालं पाहिजे. हा बोला बोला ना बोला. मान्य महापौर आयुक्त खुलासा करतात, आयुक्त स्वतः खुलासा करतात. महापौर साहब उसके साथ में 40 करोड़ भैया रंबाब तुके सामने कई मरतबा 40 करोड़ के महापौर साहब आयुक्त वो कर दोगे भैया 2 मिनिट. मान्य महापौर मान्य आयुक्त मान्य कमिशनर माझ्या कमीत कमी 2 वर्षांनी फाईल चालू होती. आता पुन्हा त्याची मंजुरीला गेली. मंजुरी केल्यानंतर त्या बुद्धामध्ये मी काम करायला तयार नाही, मला पैसे भेटले नाही, मी काम करणार नाही. तर मग किती दिवसात काम होणार आहे? प्लीज मला तेवढं मला काम नाही. आता रोडचं काम चालू आहे. सिमेंट रोड जर 20 दिवसात झाला तर पुन्हा पाण्याची लेट टाकता येणार नाही. ते काम उद्या चालू झालं पाहिजे. आणि जर आणि माझे एक कामासाठी कसं काय साहेब काय सांगा तुम्हाला? वेगवेगळे झाले माझा त्यांच्या वादात कोण नाही काजी साहेब बिलकुल चालू देणार नाही. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला 25 लाख रुपये त्यांनी हातात दिले तरी काम चालू करून लागलं. पाटील साहेब सभागृहात हस्त्यविनोद करू नका, जरा शांत बसा थोडं. काय हसण्यासारखं झालं? नाही हसण्यासारखं काय झालं? काय हसण्यासारखं झालं का? काय आनंद उत्सव आपला सभागृहात? माननीय महापौर साहेब, माननीय महापौर साहेब, महापौर साहेब, थोडे एक मिनिट थांबा ना. एक मिनिट थांबा. हो बकुल मकरंद हो प्रमोदजी एक मिनिट मामा तुमचा विषय जरा थोडासा करायला लागतो. तर काळजी नमाज गेलं कालांचा करायचं माझं झाल्याशिवाय बसणार नाही साहेब. मला 1 मिनिट आपल्या वर झालेली हो हा टाकीवरून ते जेवण टाकीपर्यंत. आणि कोल्हे साहेब त्या तिथल्या ऑपरेटरला सांगतात तुम्ही माहिती देतात सीताराम सुरे एवढा आमचा छापी नाही आणि दूध खुळाली नाही. सीताराम सुरे 25 वर्षापासून या पाणी पुरवठा असेल महानगरपालिकेच्या त्या कामकाजात असेल चांगलं ज्ञात आहे मला. पण ते जाणून बुजून जर कोणाला त्रास देत असेल, माझ्या वडिलांना जर जाणून बुजून त्रास देत असेल, याच्यानंतर मी तर येणार नाही पुढं, पण माझे नागरिकच त्यांचे काय हाल करणार हे त्यांनी बघून घ्यावं. आणि विनंती करतो तुम्हाला माननीय महापौर साहेब, माझे ते दुश्मन नाही, पण मी विनंती करतो तुम्हाला की 115 वार्डात सर्वे व्हायला पाहिजे आणि या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायला पाहिजे. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे 3-4 लाख घरात नळ असतील शहरामध्ये. फक्त यांच्याकडे 17 कोटी का वसूल होते? त्यांचं काम नाही का वसुली करायचं म्हणून? महाराष्ट्राची फाईल झाली तर फाईल नाही झाली ते सावत्रवाद देता ना. मी म्हणतो कालच हो उपमहापौर साहेब 2च मिनिटं. कालच मी महापौर साहेबांना सांगितलं फाईल करू नका. मला त्या नागरिकांचा त्यांचा हेतू वेगळा असेल. मला त्याचे भांडवल केलं त्यांनी, कारण की त्याचं मी दुश्मन आहे असं त्यांना वाटलं. मी कोणाचाही दुश्मन नाही, कोणाच्या पोटावर पाय देणार माणूस नाही. मी सरळ माणूस आहे, कोणाचा रुपया खाणार नाही आणि कोणाला देणार नाही. माननीय महापौर साहेब, मी स्वतःच्या पैशाने लोकांना पाणी पुरवतो. जे कोल्हे साहेबांच्या भविष्यावर मी पुरवत नाही. त्यांना आवर्जून सांगा, नाही तर त्यांचा जबाब माझी जनता देईल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला. मान्य उपमहापौर साहेब, माझी फाईल जे 2 वर्षाला खेळत होती आता कोण मंजूर झालेली. मंजूर झाल्यानंतर 1 मिनिट बाबा 1 मिनिट पोलीस साहेबांकडे यावर. उपमहापौर साहेब, आता महापौरांनी उपमहापौर साहेब, महापौर जर बोलायची गरज राठोड साहेब एकच मिनिट. जीव तुटून राहिला किती मागच्या वेळेस वगैरे झालं ना तरी अधिकाऱ्यांनी राठोड साहेब हे तुम्ही आहे म्हणून आम्हाला काहीतरी आशा आहे. राठोड साहेब म्हणून बोलताय तुमच्याकडे. हो राठोड साहेब, माझी विनंती आहे, जर महापौर आदेश देत असेल, आयुक्त साहेब दिलगिरी व्यक्त करत असेल
आणि उपमाभाऊ सांगत असत तरी ते करत नसेल याचा अर्थ काय? त्याला इथं नोकरी करायची नाही, त्याला व्हीआरएस घ्यायचं असेल तर अवश्य घेऊ द्या, त्याच्या जागेवर दुसरा माणूस नेमा. मी माझ्याबद्दल नाही, शहराचा पूर्ण पाण्याचा प्रश्न आहे, मला माझी तळताळ नाही. आता किती लोक बोलले माझ्या अगोदर हे तुम्हालाही माहिती. माझी ऐकलं साहेब त्यांना तुम्ही सामावून घ्या घेऊ लागले म्हणून त्यांची ही छोटी तुमची त्यांनी. आणि महापौर साहेब एक मिनिट मान्य महापौर माझी तयार कमीत कमी 2 वर्षांना फिरत होती, आता मला मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर माझं काम किती दिवसात होणार आहे हे मला उत्तर पाहिजे. एक मिनिट पोलीस 1 वर्षाला माझ्या नागरिक पाणी फेकता असतात, एक उपमाभाऊ साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझे शेजारी आहे, गाववाले सर्वच आहे, यांनी किती शहरामध्ये पाईपलाईन टाकली आहे यांना पत्र दिलंय मी, आणि किती लोकांना पाणी दिलंय माझ्याकडे उद्या मी यांना लिगली पत्र दिलंय. यांना 16 तारखेला यांनी पत्र दिलंय, 16 तारखेला माहिती दिली नाही यांची. मी ह्या मतात आहे, मला कोणाच्या फोटोवर पाहिलं नाही, पण तुमचं जर ऐकत नसाल तर तुम्ही ह्या खुर्चीवर बसून फायदा नाही, हे माझं मत आहे. एक मिनिट पोलीस साहेबांकडे ना. मान्य महापौर साहेब विकास इतका विषय झाली फीस नाही मध्ये मी सांगतो काय झालंय तुमचा काय बसवून घ्या 5 मिनिटं बसवतो. ते 5 मिनिटं बसून घ्यावं साहेब. काय 5 मिनिटं कमिशनचा थोडासा करतायत बसून. माननीय महापौर साहब, हो अभंग काय माननीय महापौर साहब, आपसे विनती है कि इससे पहले 18 करोड़ और उसके बाद में 40 करोड़ ये दोनों यहाँ से सर्वसाधारण सभा के अंदर कई नगर सेवकों ने सवाल किया कि ये पेमेंट किस तरीके से गलत तरीके से बांटी गई. एक ही मिनट देखो मान्य आयुक्त साहब, उसकी वजह से हो रहा है. माननीय महापौर साहब पेमेंट दी जा रही है. 2 मिनट भैया कामा हुए तुम्हारा जो मसला हो रहा है ये गलत तरीके से पेमेंट देने की वजह से हो रहा है. सबसे पहले जो पेमेंट गलत तरीके से दी जाएगी उसका खुलासा होना चाहिए. माननीय महापौर साहब, एक मिनिट कोले साहेब पद्मे हे जे मेन दूरवाला असेल, आस्तीप असेल, अजून कोणतं सातवानी ओनली फॉर दूर चार्ट आहे, नोरा साईड करायचं सातवानीचं पण आहे. असे 5-6 ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर पहिले पैसे घेतले त्यांनी. एक मिनिट हे पैसे घेऊन टाकतात, नंतर हे काम करत नाही. तुम्ही आता 3 कोटी रुपये दिले, 3 कोटी रुपये जे काही नगरसेवकाचं काम नाही केलं चालू द्यायचे, मग काय पैसे दिले त्यांना पहिले आपण? नूरवाल्याचं काम मारतो नूरवाल्याचं काम करत ना. तुमच्या पाहिजे कमिशनर सर कमिशनर सर आइटम आया जवळपास 2दा-3दा पेमेंट त्यांना केलेलं आहे. याही पलीकडे जाऊ कॉलेज आयुक्त सर, आता त्यांच्याकडनं पैसे देत असताना हमीपत्र देऊन द्यायचं. मामाच्या वराचं काम करा. जर हमीपत्र दिलं आणि तेच जर ते काम करत असतील तर त्यांना ते काय जे असतील वाजवी पैसे द्यायचे, त्याच्या आधीच पैसे द्यायचे. तसं तुम्ही आदेश द्या आणि काय असेल ते अकाउंटमधलं पैसे
मला वाटतं नियोजन होऊ शकतं, यांच्या डोक्यात आलं तर होऊ शकतं. हे मागे बघितलं आपण, यांच्या मनात आलं तर हे करू शकतात, हे मला माहीत झालं आता. फक्त तुमच्या मनात एकदा येऊ द्या की हे कसे बिचारे शांत राहतील ते. कमिशनर साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण त्या दृष्टीने संबंधिताला आदेशित करावं. माननीय महापौर साहब, सबसे पहले एक बात बोली गई थी कि पहले पानी के एक मिनट महापौर साहब कमिश्नर साहब एक मिनट आदेश देता ये चेक का आदेश होता है इसमें. महापौर साहब उसके साथ का ही मसला है. कमिश्नर साहब ने एक मिनट जो कॉन्ट्रैक्टर होगा अभी हमें पत्र लेने का चेक का काम करेंगे, वाई का काम करेंगे. लेकिन महापौर साहब यहाँ आदेश कमिश्नर साहब और आप देते और वहाँ पे पेमेंट है तो उन्होंने उनकी मर्जी से देते ना. इसका क्या वो करेंगे, कैसे नियंत्रण करेंगे उसके ऊपर, ये बोलो. अभी बोले थे कि ड्रेनेज के उसके पेमेंट देंगे, उसके साथों साथ रोड के मतलब करोड़ों रुपए के पेमेंट निकाले. ये किसका आदेश था, इसका भी खुलासा होना चाहिए यहाँ पर. अगेंस्ट वर्क करना का आपस हाँ ठीक है. त्याच्याकडे घेऊन तुमच्याकडे बघून घ्या. तसं तुम्ही ठीक आहे ना. आता काय झालं, बावीस पाट्याच्या कामात 18 लाखाचे पाईप आहेत. म्हणजे पाईप कोणतं असते पंजाब जप्तीचे जिथं घरचं काम कमी तिथं झालं. महापौर साहेब चाललं काय बरेच वेळ काय चाललंय. चल बाबा एक 2 मिनिटं सांगितलं सांगत नाही आम्हाला. मी येतो सोमवारी, मी येतो सोमवारी, मी येतो तुम्ही गेले का सोमवारी, मी येतो. तर पंजाब एक मिनिट मामा जरा बसून द्या प्लीज. प्रमोदजी जरा बसून द्या. अजित पाठव जरा, नाजिद पाठव. नासिर भाई ये खुलासा होता इम्पॉर्टंट है, तुम जरा पीछे बैठो. अभी प्रमोदजी प्लीज प्लीज मामा जरा राजीव एक मिनिट ते पेमेंटच्या बाबतीमध्ये एक मिनिट खुलासा होत्या काय, एक 5 मिनिटं जरा. कमिशनर साहेबांनी जे आदेश दिले ते सभागृहामध्ये सांगा आणि अकाउंटचे लोक ऐकून घ्या. याच्यानंतर जर याची परिस्थिती झाली नाही तर आम्ही कधी खपून घेणार नाही. चला पंजाब साहेब काय पॉलिसी डिसाईड झाली असली ते. माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय सभागृह. आणि ऐका, हे सभागृहाचे आदेश आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही या महापालिकेचे मालक आहात, डोक्यातून काढून टाका ते. रोज ठेकेदार लोक माझ्या दालनामध्ये 20च्या बाटल्या घेऊन येतात. 2-4-5 को सस्पेंड करने का आदेश दो. तुम्ही मालक नाही, महापालिका आम्हाला चालवायची आहे. आणि याच्यानंतर ही जी पॉलिसी डिसाईड झाली, जर या वाटपच्या लोकांना जर पैसे नाही मिळाले, नाही दिले तर तुम्हाला प्रशासक काय कारवाई करायची ते मी ठरवलं जातात. बरं झालं तर हे झालं, 2 झालं. नेहमी ते सभागृहाने याच्याकरता आहे का तुम्ही चुका करायच्या निमित्तानं बसायचं काय आवश्यकता तुम्हाला डिसिजन घ्यायचे. 18 तास तुम्ही महापालिकेत बसलेला असतो. वाटायला तुम्हाला मला दाखवावं आणि करावं वाटत नाही कधी. कशामुळे हा प्रॉब्लेम झाला बाहेर ठेवायला पाहिजे. बँकांचे सांगता आणि बाकीचे बरेचसे का पैसे देऊन टाकतात. कोणी दिला स्वातंत्र्य तुम्हाला? हा तुमची बैठा प्लीज. कोणी दिला स्वातंत्र्य तुम्हाला? हे सभागृह कोण निष्काळजी?
त्याच्यानंतर जे पॉलिसी ठरली त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. नसल करायचं तर तुम्ही तुमच्या घराची महानगरपालिका चालवा. माननीय महापौर महोदय, माननीय सभागृह, माननीय आयुक्त साहेब, आपल्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वॉटर सप्लायची कामं करायची आहेत आणि पेमेंटच्या अभावी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं सुरू करायला नकार दिलेला आहे. अशासाठी आम्ही यादी करून होतो पहिल्यांदा. आता त्याच्यानंतर ते कोण्या कॉन्ट्रॅक्टरचे किती पेमेंट बॅलन्स आहे त्याचा एक आढावा घेतो आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेऊन त्यांच्याकडे एक आम्ही हमीपत्र आम्ही त्यांना हमी देतो किंवा तुम्ही काम सुरू करा आणि तुमच्या या कामामध्ये जेवढी मटेरियल कॉस्ट आहे ॲटलिस्ट मटेरियल कॉस्ट त्या मटेरियल कॉस्टचं पेमेंट प्रायोरिटीने आम्ही जी यादी देऊ करून बघायला त्याच्यातून ती यादीचं ते पेमेंट देण्याची आम्ही त्यांना मागे लागून करून घेऊ आणि वॉटर सप्लायचे जेवढे कामं आहेत ते प्रलंबित आहेत आणि देयकांच्या अभावी ते सुरू करायला जरा रिलेक्टेड आहेत लोक त्यांना पकडून आणून काम सुरू करू. और इससे पहले जो 40 करोड़ रुपए के अपने उसके अंदर जो डालनी हुई थी उसके बाद कमिश्नर साहब ने बोले कि सिर्फ ईमानदार को पेमेंट बांटेंगे. बाबू साहब पहले जो हो उसका क्या होगा, पहले जो हो आपके पास जो भी आपके पास मेरी बात तुझे विरोधी कर सकते हैं. 1 मिनट. सिनियरिटी प्रॅक्टिकली सिनियरिटी ही पाहिली जात नाही. प्राधान्य ज्याला आपण ज्या कामाला मेंटेनन्स द्यायचं ते ठरवणं अपेक्षित होतं. मला एक सांगा आपण आता आठवण विभागाबद्दल बोलताय, आपण त्यांना आता कुठं ते 1 कोटी ते 5 कोटीचं बिल काढत त्याबद्दल बोलताय. कसं काय आहे ते आपलं या ठिकाणी ते केंद्र साहेब बसलेले त्यांची तुम्ही चौकशी लावली 18 कोटी रुपये दिले म्हणून त्यातच काही झालं नाही तरी ते इथे येऊन बसतात. मग बाकीचे कशाला पुढचे ऐकतील, कोण घाबरतील? हो महापौर साहेब बोला ना काय झालं. ऐकायला लागेल मग केंद्राचा अहवालाचं काय झालं. ठीक आहे आयुक्त साहेबांनी खुलासा केला, त्यांना शोकत नोटिसा काढलेल्या त्यांचा खुलासा आला तर त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी. आयुक्त साहेबांनी त्यांना काढण्याचा नोटीस इश्यू केलेली आहे. दिवाळीचं पेमेंट होते आता 8 दिवसामध्ये कमीत कमी 2 महिने झाले. माननीय महापौर 8 दिवसामध्ये त्यांचा खुलासा येईल. खुलासा आल्यानंतर आयुक्त साहेब कारवाई करतील असं सभा आदेश अर्ध्या तासाकरता सभा तहकूब करण्यात येत आहे. टाकीवरून ते जेवण टाकीपर्यंत आणि कोल्हे साहेब तिथल्या ऑपरेटरला सांगतात तुम्ही माहिती देतात सीताराम सुरे एवढा आमचा छापली नाही आणि दूध खुळाली नाही. सीताराम सुरे 25 वर्षापासून या पाणी पुरवठा असेल महानगरपालिकेच्या त्या कामकाजात असेल चांगलं ज्ञान आहे मला. पण ते जाणून बुजून जर कोणाला त्रास देत माझ्या वडिलांना जर जाणून बुजून त्रास देत असेल याच्यानंतर मी तर येणार नाही पुढं, पण माझे नागरिक त्यांचे काय हाल करणार हे त्यांनी बघून घ्यावं. आणि विनंती करतो तुम्हाला माननीय महापौर साहेब, माझे ते दुश्मन नाही पण मी विनंती करतो तुम्हाला की 115 वार्डात सर्वे व्हायला पाहिजे आणि या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायला पाहिजे. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे 3-4 लाख घरात नळ असतील शहरामध्ये. फक्त यांच्याकडे 17 कोटी का वसूल होते, त्यांचं काम नाही का वसुली करायचं म्हणून.
महाराष्ट्राची फाईल झाली तर फाईल काही नाही झाली ते सावत्रवाद घेताय ना. मी म्हणतो कालच उपमहापौर साहेब 2 मिनिटं कालच मी महापौर साहेबांना सांगितलं फाईल करू नका. मला त्या नागरिका त्यांचा हेतू वेगळा असेल. मला त्याच्यासाठी भांडवल केलं त्यांनी कारण की त्याचं मी दुश्मन आहे असं त्यांना वाटलं. मी कोणाचाही दुश्मन नाही, कोणाच्या पोटावर पाय देणार माणूस नाही. मी सरळ माणूस आहे, कोणाचा रुपये खाणार नाही आणि कोणाला देणार बी नाही. माननीय महापौर साहेब माझं मी स्वतःच्या पैशाने लोकांना पाणी पुरवतो. जे पहिले साहेबाच्या भविष्यावर मी पुरवत नाही. त्यांना आवर्जून सांगा नाही तर त्यांचा जबाब माझी जनता देईल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला. मान्य उपमहापौर साहेब माझी फाईल जे 2 वर्षाला खेळत होती आता कोण मंजूर झालेली. मंजूर झाल्यानंतर 1 मिनिट बाबा 1 मिनिट पोलीस साहेबांकडे यावर. उपमहापौर साहेब आता महापौरांनी उपमहापौर साहेब महापौर जर बोलायची गरज राठोड साहेब एकच मिनिट जीव तुटून राहिला ना किती मागच्या वेळेस ते झालं ना तरी अधिकाऱ्यांनी राठोड साहेब हे तुम्ही आहे म्हणूनच आम्हाला काहीतरी आशा आहे. राठोड साहेब म्हणून बोलताय तुमच्याकडे. हो राठोड साहेब माझी विनंती आहे जर महापौर आदेश देत असेल, आयुक्त साहेब दिलगिरी व्यक्त करत असेल आणि उपमहापौर सांगत असेल तरी ते करत नसेल याचा अर्थ काय? त्यांना इथे नोकरी करायची नाही. त्यांना व्हीआरएस घ्यायचं असेल तर अवश्य घेऊ द्या. त्यांच्या जागेवर दुसरा माणूस नेमा. मी माझ्याबद्दल नाही शहराचा पूर्ण पाण्याचा प्रश्न आहे. मला माझी तळताळ नाही. आता किती लोक बोलले माझ्या अगोदर हे तुम्हालाही माहिती. माहिती आयुक्त साहेब त्यांना तुम्ही सामावून घेऊ लागले म्हणून त्यांची ही छोटी तुमची त्यांनी. महापौर साहेब 1 मिनिट मान्य महापौर मान्य उपमहापौर माझी फाईल करण्यात तुम्ही 2 वर्षांना फिरत होती आता कोणा मंजूर झाली. मंजूर झाल्यानंतर माझं काम किती दिवसात होणार आहे हे मला उत्तर पाहिजे. 1 मिनिट पोलीस 1 वर्षाला माझे नागरिक पाणी फेकतात सतत एक भाडे उपमहापौर साहेब तुम्हाला विनंती आहे तुम्ही माझे शेजारी आहे गाववाले सर्वचे यांनी किती शहरामध्ये पाईपलाईन टाकल्या यांना पत्र दिलंय मी आणि किती लोकांना पाणी दिलंय माझ्याकडे उद्या मी यांना लिगली पत्र दिलंय. यांना 16 तारखेला यांनी पत्र दिले 16 तारखेला माहिती दिली नाही यांची. मी ह्या मतात आहे मला कोणाच्या फोटोवर पाहिलं नाही पण तुमचं जर ऐकत नसाल तर तुम्ही बी ह्या खुर्चीवर बसून फायदा नाही हे माझं मत आहे. 1 मिनिट पोलीस साहेबांकडे ना. मान्य महापौर साहेब विकास साहेब इतका विषय ज्या विषयीच नाही मी सांगतो काय झालंय समजा